नमस्कार, मी ज्ञानदा आणि टॉक टाइम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवीन वर्षाच्या सर्वांना आणि टॉक टाइमच्या प्रेक्षकांना विशेषतः मनपूर्वक शुभेच्छा. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि म्हणूनच आपला विषय आहे नववर्ष नवी सुरुवात. नववर्ष सुरू होतं, आपण संकल्प करतो, ठरवतो, मोडतो, मनाचेच खेळ सारे. आणि म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा सोवनी, मुंबई विद्यापीठात प्राध्यापिका आहेत आणि आज आमच्याशी तुम्ही संवाद साधणार आहात. आणि तुम्ही जे सगळे बघत आहात त्यांना जर या कार्यक्रमात नवीन संकल्पांबद्दल, नवीन कसं ठरवायचं त्याबद्दल जर काही विचारायचं असेल तुम्ही फोन करू शकता 02266899204 0226689 आणि 9204 या क्रमांकावर. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तुम्हालाही डॉक्टर मनपूर्वक नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर्वांनाच. हे आपण जे सारखं ठरवतो की या वर्षी मी अमुक करणार आहे, वजन कमी करणार आहे, म्हणजे तो नेहमीच माझा संकल्प असतो. तो ठरवतो, मोडतो. आपण हे सगळं का ठरवतो, का संकल्प करतो? खरं सांगू का, मला असं वाटतं आपल्याला मनात कुठेतरी माहिती असतं की आपल्याला हे काही फार सहज जमणार नाहीये. ज्या गोष्टी आपल्याला सहजच करण्यासारख्या असतात त्याचे आपण कुठे संकल्प सोडतो. आपण असं कधी म्हणतो का की ह्या उन्हाळ्यात मी खूप आंबे खाणार किंवा रस्त्यात मी दोन्हीकडे बघून रस्ता क्रॉस करणार, कारण आपल्याला माहिती असतं की आपण हे करू. त्यामुळे जे कुठेतरी एक मनात असते आपल्याला शंका की आपल्याला हे जमेल की नाही ना, तेव्हा आपण हे संकल्प सोडतो. दुसरं म्हणजे ते जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हाच आपल्याला काहीतरी छान कर्तव्य गाजवल्यासारखं वाटतं की हा आता हे 5 ह्या गोष्टी आपण ठरवल्या की नाही, आता जिंकली. आणि मग ते मोडतात नंतर. त्याचबद्दल विचारायचं होतं की हे संकल्प ठरवताना एक नेहमी एक काहीतरी एक मुहूर्त साधून असतो. म्हणजे अमुक एक गोष्ट करायची तर सोमवारपासून सुरुवात करू, 1 तारखेपासून करू. त्यामुळे 1 जानेवारीला न एक असं स्पेशल वलय की 1 जानेवारीपासून सुरुवात करायची, अमुक करायचं, मी रोजचा खर्च लिहीन 1 जानेवारीपासून. अशा तऱ्हेची वेळ आपल्या मनाला का लागते त्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं कारण तेच परत की आपल्याला ते पुढे ढकलायचं असतं. तसं काय आपण पाहायला गेलं तर वर्ष सुद्धा हे किती आर्टिफिशियल डिव्हिजन आहे. आपण समजा ठरवलं की नाही उद्यापासूनच मी अमकं करणार, तर आपल्याला कोणीच थांबवत नसतं. पण आपल्याला तो एक मुहूर्त लागतो. नवीन डायरी उघडली, मग त्या नवीन डायरीच्या नवीन पानावर लिहिलं की आता मी अमकं करणार, की आपल्याला असं वाटतं आपण अर्धी लढाई जिंकली. आता आपण हे नक्कीच करणार, कारण आपण 1 जानेवारीला आणि ठरवलं आणि करणार आपण. पण मग ती पानं उलटत जातात आणि आपल्या हातून ते घडत नाही. मग असं होतं की मुळामध्ये चुकतं काय सांगू का आपलं, आपण एकतर फार गोष्टी ठरवून ठेवतो. 5, 6, 7 गोष्टी मी आता नक्की ह्या वर्षी जमवणार असं आपण ठरवतो. आणि मग त्यातली 1 किंवा 2 जमल्या नाही तरी आपण इतके खट्टू होऊन जातो की आता जाऊ दे, आता 2010 पासून करूया असं आपण ती लीपच मारतो एकदम पुढल्या वर्षापर्यंत. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलं आणि तेव्हा जमलं नाही की आता या वर्षी अजिबातच नको असं. अजून पण असं होतं का आणि की ज्या ज्या गोष्टी मी कोणी काही ठरवलेल्या ऐकल्या आणि कालपासून मी सगळ्यांना असं विचारते की तुमचा संकल्प काय, तुम्ही काय ठरवलं, यावेळेचं नवीन रिझोल्युशन काय, आणि खूप ग्रँड रेझोल्युशन ऐकायला प्रश्नच नाही की मी नॉनव्हेजच खाणार नाही किंवा मी अमुक गोष्ट सोडून देईन, मी साखरच कमी करीन. हे त्यामानाने खूप अवघड गोष्टी आहेत, त्याच्यासाठी निर्धार लागतो. संकल्प करायच्या अगोदर काय पूर्वतयारी पाहिजे? आपल्या त्याच्या मागच्या ज्या भावना असतात ना त्या थोड्याशा अशा जोखून घ्यायला हव्यात. की आता उदाहरणार्थ हे जे तू उदाहरणं देतेस की अमकं खायचं नाही किंवा पैशाची बचत करायची किंवा आपल्या जवळच्या लोकांना फोन नक्की करायचे, त्याच्या पाठीमागे ना गिल्ट असते, कुठेतरी एक अपराधीपणाची भावना असते की इतकी वर्ष ना मी हे केलं नाही पण आता करायलाच पाहिजे. तर त्या अपराधीपणाच्या भावनेऐवजी आपण जर आपल्याच आनंदासाठी त्या गोष्टी केल्या किंवा आपल्या समाधानासाठी केल्या तर ते नक्की होतील. माहितीये का ज्ञानदा, किती महत्वाचा मुद्दा आहे हा. की बरोबर आहे, याच्या पाठीमागे तो आनंदासाठीच्या ऐवजी कुठेतरी एक शिक्षा असते की आपण अजून नाही हे साधलं आणि लोक आपल्याला बोलून दाखवतात. मग काय, किती दिवसात फोन नाही केला, विसरलात आम्हाला. मग आपण ठरवतो नाही आता 1 जानेवारीपासून नक्की दर आठवड्याला मी आईला फोन करणार किंवा आजीला फोन करणार. आणि मग ते 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात, मग वाटतं शी नाही होणार हे आपल्याच्याने. सत्य संकल्पाला नेहमी परमेश्वर मदत करतो. तर तो जो सत्यता जी त्यातली आहे ती अशी गिल्टलेस, त्याला अपराधीपणाचा गंड नसलेली, खरे अशी सत्यता पाहिजे. आणि हे संकल्प ठरवताना ते आपल्या अचिव्हमेंटच्या कक्षेतले, म्हणजे मला हे जमतील असे संकल्प पाहिजे. हे तू अगदी बरोबर सांगितलंस. आपण संकल्प ठरवताना किंवा सोडताना ना आपण 100% किंवा 0%, काळं किंवा पांढरं असं ठरवतो. आधेमध्ये आपण स्वतःला स्कोपच देत नाही.
आता उदाहरणार्थ एखाद्याला सिगरेटी कमी करायच्या आहेत, ओढायच्या, तर तो ठरवतो की बस आता मी उद्यापासून सगळे डबे दृष्टीआड करणार. आता ऍज अन ऍडिक्शन स्पेशलिस्ट आपण सांगू की हे योग्य आहे, तुम्ही हेल्थ रिझनसाठी करताय ना, मग तुम्ही नजरेआड करा. पण त्या उलट समजा एखाद्याने ठरवलं मी रोज फिरायला जाणार, मग एक दिवस चुकला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊ शकत नाही असं थोडंच आहे. नंतर मग वाटायला लागतं आता मी उद्या दुप्पट चाललं पाहिजे, आज मी 1 मैल चाललो नाही तर आता उद्या 2 मैल. असं काही तुम्ही मेकअप नाही करू शकत. त्यामुळे संकल्प ठरवताना किंवा एखादा प्लॅन ठरवतानाच आपण जास्त लवचिक राहणं महत्वाचं आहे. अगदी. हे ऐकताना ना मला ती जुनी जपानी डॉल जी लहानपणी आम्ही बघायचो ना, डारुमा डॉल, की तिला मारलं तरी ती पुन्हा उभी राहते. म्हणजे एका दिवस चूक झाली तरी माफ, स्वतःला माफ तर आपण करू शकतो ना, आणखीन कुणाला नाही केलं तरी निदान स्वतःला तरी करू शकतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीचे हे अतिशय महत्वाचे थॉट्स आहेत की आपण संकल्प करतो आणि त्याच्यात स्वतःला माफ करायला शिकलं. स्वतःकडे अधिक प्रेमळ नजरेने पण बघायला लागतं संकल्प करताना. आणि मुख्य म्हणजे हे असं की एक पंधरवड्यातनं मी 2-3 वेळेला तरी ह्या गोष्टी करीन. म्हणजे आपण स्वतःला मार्जिन ठेवतो की आता आठवडा गेला, आपण अजून केलं नाही तरी हरकत नाही, आणखीन एक आठवडा आहे. पण इतकं काटेकोर आपण स्वतःला बंधन घातलं ना की नाही आज केलं नाही ना म्हणजे आता संपलं, म्हणजे माझ्या हातून आता पापच घडलंय जणू काही आणि नाहीच मी आता हे करू शकणार. म्हणजे वी आर पनिशिंग आवरसेल्व्हज. तुम्ही मनाच्याच डॉक्टर आहात, अनेकांची मनं तुम्ही त्यांना मदत करता सबळ होण्यासाठी. म्हणून हे सगळे संकल्प करणं, मोडणं, नियमितता आणणं हे सर्व मनाचे खेळ आहेत असं मला वाटतं. कशा पद्धतीचं मन पाहिजे की जे नियमितपणा आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकारू शकेल? गंमत वाटेल तुला, पण सगळ्यात उपयोगी ठरणारी गोष्ट आणि इव्हन रिसर्च हॅज शोन अस दॅट की एक सेन्स ऑफ ह्युमर असणं, स्वतःकडे बघून हसण्याची एक कपॅसिटी असणं हे खूप महत्वाचं. त्यामुळे जी माणसं स्वतःला खूप सिरियसली घेतात ना त्यांचे संकल्प पहिले मोडतात. अगदी. हा इतका म्हणजे मला भिडणारा मुद्दा आहे की सेन्स ऑफ ह्युमर आपण त्याला आयुष्यात त्या मानाने फार कमी महत्व देतो आणि विनोद हा टवाळांचा बिझनेस आहे असं म्हणून बाजूला टाकतो. पण तोच तुम्हाला नियमित राहायला मदत करतो. हो, कारण आपण मग स्वतःकडे पाहून हसू शकतो की झालं ना, परत मोडलं ना, गेल्या वर्षीपासून वेगळं काय केलं नवीन, चला आता वेगळ्या पद्धतीने हे ऍड्रेस करा. एक छोटीशी एक पॉइंटर आणखीन असा देता येईल की आपण आपलं जे आपली वर्तणूक आहे ना, बिहेवियर आपला, तो आपण सतत टार्गेट करतो. तर त्याच्याऐवजी मी मगाशी म्हटलं तर तशा आपल्या मनातल्या भावना, आपल्या मनातले विचार हे जास्त टार्गेट करूया. म्हणजे आता तू जसं उदाहरण दिलंस किंवा आपण जे म्हटलं की रोज बचत करायची, रोज त्या पिगी बँकमध्ये 50 रुपयाची नोट टाकायचीच, तर त्याच्या पाठीमागे जे विचार भावना असतात ना की आज मला वाटेत अमकं घ्यावंसं वाटलं स्टेशनहून घरी जाताना पण नाही घेतलं मी, ही माझी भावना किंवा माझे विचार झाले. आणि ऍक्शन आहे ती नोट त्यात टाकणं. मग भले ती नोट नाही टाकली मी त्या दिवशी पिगी बँकमध्ये आणि तरी सुद्धा माझ्या मनात तो विचार आला की नाही आज मी ना अमकी वस्तू नाही घेणार बरं का, तरी तुम्ही अर्धी लढाई जिंकलीत. आणि मग या अशा छोट्या छोट्या अर्ध्या लढायांसाठी सुद्धा स्वतःला रिवॉर्ड द्यायला पाहिजे, स्वतःला काही बक्षीस द्यायला पाहिजे. प्रश्नच नाही. अर्थात ते केलं आपण हेच मोठं रिवॉर्ड असतं, पण हरकत नाही आपण स्वतःला थोडी पाठीवर थाप मारून घ्यायला काहीच हरकत नाही, कारण दुसरं तर कोणी असं करणार नसतं, आपणच करायचं असतं. त्यामुळे हा सगळा जो नवीन वर्षाच्या प्लॅनिंगचा खेळ आहे हा स्वतःचा. आता एक दुसरा आणि या अनुषंगाने येणारा प्रश्न म्हणजे अनेक जण असे ठरवतात आणि जानेवारीला अर्थात नवीन डायरी उघडते म्हणून की डायरी लिहायची आणि त्याच्यामध्ये मन मोकळं करायचं. एक मानसोपचार तज्ञ म्हणून याचा एक थेरप्युटिक काय उपयोग येतो तुम्ही आम्हाला सांगाल का? खरं 2 उपयोग आहेत. एक म्हणजे आपण ज्याला व्हेंटिलेशन म्हणतो ना की मनातलं सगळं जे काय असेल ओकून टाकलं किंवा लिहून टाकलं, चांगले विचार जे आलेले असतील ते पण मांडले कुठेतरी. म्हणजे आपल्याला जरी दरवेळेला एखादी व्यक्ती समोर मिळत नसली हे सगळं सांगायला, तरी आपण ते आपल्यालाच सांगू शकतो. दुसरा फायदा असा की जेव्हा काळ जातो, आता कालची रात्र उदाहरणार्थ 31 डिसेंबर, तर आपण ते सगळं काढून पाहू शकतो की नेमकं मी काय ठरवलं होतं, त्यातलं किती साधलं. नाहीतर ना आपलं मन इतकं फसवं असतं की ते खेळतं आपल्याबरोबर आणि आपल्याला असं जाणवायला लागतं की नाही केलं, बाय अँड लार्ज मी केलं, जे ठरवलं होतं ना आय हॅव सक्सीडेड. तर ते आपल्याला आठवण करून देते ती डायरी किंवा आपलं लिखाण, आपल्या मनात त्यावेळेला आलेले विचार किंवा एखादी हळहळ किंवा एखादा आनंद सुद्धा की आजचा दिवस खूप छान गेला. तर त्या आठवणीनिशी आपल्याला एक नवीन बळ येतं. एक हा रिव्ह्यू आहे, गेल्या वर्षाचं परीक्षण हा सुद्धा संकल्पाचाच एक भाग आहे असं खरंच आहे. अजून एक असं होतं का की आपण सिलेक्टिव्हली गोष्टी आठवतो, म्हणजे गेल्या वर्षातल्या दुःखद घटना, बोचणाऱ्या घटना आणि आता तर एवढ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक त्याच घटनेची स्मृती सगळं काळवंडून टाकते. डायरी लिहिल्यामुळे कदाचित असं होतं का की आपण इतर घटनांकडेही बघतो?
होतच असं, कारण आपण मानसशास्त्रामध्ये त्याला रिसन्सी इफेक्ट म्हणतो, की कुठलीही गोष्ट स्मृतीत जी राहते ती सगळ्यात लेटेस्ट जी घडलेली असते ती जास्त प्रकर्षाने राहते. आणि हे अर्थात डायरी लिहिली असली की नवीन दिवसाचं दरवेळेला सगळं फ्रेश असतं, त्यामुळे त्याचं एक रिज्युव्हिनेशन. आपल्या सोबत प्रवीण आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे, आपण त्यांचा प्रश्न ऐकूया. विचारू शकता प्रवीण तुमचा प्रश्न? हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी नववर्षात सकाळी 6 वाजता रोज सकाळी उठून वॉकिंगला जायचा संकल्प केला होता. पण मॅडम सकाळी 6 वाजता गजर वाजला की जायचं की नाही असं वाटतं की जाऊ दे, आज नको उद्या जाऊ, आणि तो उद्या कधी येतच नाही. तर मग अशा परिस्थितीवर कशी मात करावी? खूप छान प्रश्न आहे प्रवीण. आज सकाळी झालं का हे? काय झालं, काल रात्री उशिरा झोपल्यावर आज सकाळी जाग येणं कठीण. मगाशी आपण जे म्हटलं ना की आपण आपल्या क्रियेवर, आपल्या ऍक्शनवर आपण फार फोकस करतो. आपण जेव्हा काल रात्री ठरवतो तेव्हा पहिली गोष्ट की 6ला मी उठू शकेन का, तर आपण थोडा रिझनेबल विचार करू की 6 नाही, कदाचित 7ला मी उठेन, खूप थंडी असते 6ला. मग त्यानंतर आपण असा विचार केला पाहिजे की जी प्रक्रिया आहे ना ती गोष्ट साध्य करण्याची, त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि फॉर दॅट यू नीड अ लिटल इमॅजिनेशन, की उद्या सकाळी मी उठेन, नक्की गजर वाजेल, मग मी तो बंद करेन आणि मी परत ब्लँकेट घेऊन झोपेन. पण मग मी दुसरं काही बॅकअप केलंय का, मी माझ्या सेलवर आणखीन एक रिमाइंडर लावलाय का. तर आपण जर स्वतःच इमॅजिन केलं ना पुढे जाऊन की हे असं होणार आहे आणि मला खूप टेम्पटेशन होणार आहे की मी परत झोपेन, तर मग आपण त्याच्यासाठी एक बॅकअप प्लॅन बी करून ठेवतो आणि मनाची एक थोडी घडी बसवून ठेवतो आधीच. की हे आपण याबद्दल चर्चा करूयात. आता एक वेळ झालीये ब्रेकची आणि आपण ब्रेक घेऊन पुन्हा या चर्चेकडे वळणार आहोत. तुम्हाला या नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीबद्दल आणि संकल्प करण्याबद्दल जर काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही आम्हाला फोन करू शकता 022-6689-9204 या क्रमांकावर. तुमच्या प्रश्नांना आता डॉक्टर सोनी उत्तरं देऊ शकते. आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.